बातमी जालन्यातनं समोर येते। आंबेडकरी संघटनांकडून आज जालना बंदची हाक देण्यात आली आहे। संविधान प्रतीच्या विटंबनेप्रकरणी ही बंदची हाक देण्यात आली आहे। सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मामा चौकातून शांतता रॅलीचं आज आयोजन करण्यात आलंय। जालन्यामधील मामा चौकातून या बंदच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। पाहूयात। परभणी येथील संविधानाच्या विटंबनेच्या घटनेनंतर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आंबेडकरवादी चळवळीतील सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण बघू शकतो की कारवाई दरम्यान त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात आज आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी बंदचं आव्हान करण्यात आलेलं आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस अधिकारी आता सकाळपासूनच या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच या ठिकाणी आता आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते सुद्धा या मामा चौकात जमायला सुरुवात झालेली आहे। आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्याकडून या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले असून काही वेळानंतर हे आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते जालना शहरामध्ये शांतता रॅली काढणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण बाजारपेठमध्ये फिरून हे व्यापाऱ्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान करणार आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच सर्वसामान्य रहदारी जर सोडली तर व्यापारी वर्गातून सुद्धा या बंदला प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे या बंदला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।